माननीय रईसभाईंनी जो विषय या ठिकाणी मांडलाय, पहिल्यांदा तर तुमच्याकडे वेगळे रेट्स आहेत आणि बाकी ठिकाणी वेगळे रेट्स आहेत असं नाही आहे. तुम्ही मुंबईच्या रेटशी कंपेअर करताय, पण भिवंडीच्या बाजूला कल्याण डोंबिवली आहे, ठाणे आहे. ठाण्याचे जे रेट आहेत तेच भिवंडीचे आहेत, कल्याण डोंबिवलीचे आहेत तेच भिवंडीचे आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी फ्रँचाईज दिलाय, बघा तुम्ही एक फरक समजून घ्या. खाजगीकरण म्हणजे खाजगी लायसन्स देणं आणि फ्रँचायझी देणं यात फरक आहे. फ्रँचायझीमध्ये मालक आपण आहोत, म्हणजे जी आपली कंपनी आहे ती मालक आहे. त्यामुळे याचे जे दर आहेत हे दर MERC ठरवून देते. MERCच्या दरापेक्षा 1 रुपयाही जास्त त्या ठिकाणी फ्रँचायझी घेऊ शकत नाही. सो सगळीकडे महावितरणचा जो दर आहे तोच दर तुमच्या इकडे फ्रँचायझीच्या माध्यमातून दिला जातो आहे. आता खरं म्हणजे तुम्ही जसं म्हणालात, मी देखील अभिनंदन करेन की फ्रँचायझीचं मॉडेल हे सगळ्यात यशस्वी कुठे झालं असेल तर ते भिवंडीत झालं. याचं कारण 42% लॉसेस होते, ते 10%वर आले. म्हणजे आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महावितरणचे लॉसेसही अजून 12-12.5%वर आहे, कधी 13%पर्यंत जातात. पण आता फ्रँचायझीमुळे भिवंडीचे लॉसेस हे 10%वर आले. दुसरं, भिवंडीची रिकव्हरी जी होती ही फक्त 65-67% होती, ती आता 98%पर्यंत गेली आहे. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर, आणि सगळ्यात महत्त्वाचं नुसतं हे झालं असं नाही, फ्रँचायझी पूर्वी भिवंडीची जी पॉवर अवेलेबिलिटी होती ॲव्हरेज ती 16 तास होती, 16 आवर्स. आता ती डाऊन टाईमचा जरी आपण विचार केला तरी 23 तास 56 मिनिट एवढी झालेली आहे. त्यामुळे एकूणच जर आपण विचार केला तर यातनं भिवंडीला खूप फायदा झालेला आहे. आता पुढच्या काळामध्ये फ्रँचायझी ज्यावेळेस संपेल त्यावेळेस नेमकं काय करायचं आहे त्यावेळेच्या मेरिटवर आपण विचार करू. फ्रँचायझीमध्ये मल्टिपल मॉडेल अजून आलेलं नाही आहे, कारण फ्रँचायझीमध्ये जो फ्रँचायझी आहे त्याला बल्कमध्ये आपण वीज देतो, वितरण व्यवस्थेत गुंतवणूक करून त्यांनी पैसा वाचवायचा आणि त्यातनं प्रॉफिट कमवायचं आहे. त्याला एक्स्ट्रा प्रॉफिट आपण देत नाही, आणि म्हणून तिथे मल्टिपल देता येईल का मला थोडी शंका वाटते. पण मेरिटवर त्यावेळी त्याचा विचार करू. दुसरा विषय जो आपण सांगितला तो चांगला आहे. जरूर जे PD आहेत त्यांच्याकरता 110%ची स्कीम जी आपण मागणी केली आहे, मागेही आपण आणली होती, त्या संदर्भात MERCकडे आपण एक प्रपोजल देऊन आणि MERCच्या मान्यतेने ते देखील करण्याचा प्रयत्न करू. आणि तिसराही जो आपण OTSचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की सकारात्मक त्याच्यावर आम्ही विचार करू. आणि हे जे काही मला याची कल्पना आहे की लोकांनी कोणी घरच्या मीटरवर पॉवर लूम चालवली म्हणून त्याच्यावर अडचणी आल्या, तर याच्यामध्ये लिगसी इश्यूज बाजूला करून त्यांना नवीन रस्ता कसा देता येईल, याची काय स्कीम फ्रेम करता येईल, ती स्कीम आम्ही फ्रेम करून ती स्कीम देखील आम्ही MERCच्या अप्रूव्हलला पाठवू.